Hi everyone, welcome to the class of Inorganic Chemistry course CH502 TYBSc. So, we had started our unit now 4. So, let's continue with the same with some new topics. Today we are going to study factors affecting magnitude of crystal field splitting. The magnitude of crystal field splitting, that is we denote it by 10 dq. Okay, crystal field splitting is denoted by 10 dq, depends on these four factors. First is the geometry of the complex, second nature of ligands, third nature of central metal ion or oxidation state of metal ion, and fourth one is the size of d orbitals. So let's begin with the first one, that is geometry of the complex. The crystal field splitting energy of octahedral complex delta O or 10 dq. For octahedral we are using here O, okay, delta O or 10 dq is double than the 4 by 9 crystal field splitting energy of tetrahedral complex. क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी जी ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सची असते ती टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सपेक्षा काय असते, जास्त असते. ठीक आहे, 4/9 इतकी या पटीने जास्त असते ॲज कम्पेअर टू टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स, विच इज डिनोटेड बाय डेल्टा टी. T is here for tetrahedral complexes or 10 dq and represented by the relation as 10 delta T is equal to 4 by 9 delta O. ओके, म्हणजे काय आहे, डेल्टा टी म्हणजे क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी जी टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सची असते ती 4/9 टाइम्स ही कमी असते डेल्टा ओ पेक्षा. Therefore, crystal field splitting energy of tetrahedral complex is less as compared to the pairing energy. यावरून आपल्याला असं लक्षात येतं की जे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी असते टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सची ती पेअरिंग एनर्जीपेक्षा काय असते, कमी असते. त्यामुळे काय टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये जनरली काय होते, पेअरिंग होत नसते. कारण काय पेअरिंग एनर्जी ही जास्त आहे क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जीपेक्षा. त्यामुळे इलेक्ट्रॉन हा T2G लेवलपासून EG लेवलवरती पटकन जाईल, कारण स्टेबिलायझेशन एनर्जी काय आहे, कमी आहे. स्प्लिटिंग एनर्जी काय आहे, कमी आहे. सो दॅट्स वाय टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आर ऑलवेज हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस असतात, कारण की त्याच्यातले मोस्टली तरी इलेक्ट्रॉन्स काय असतात, अनपेअर्ड असतात. द क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी ऑफ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स, that is denoted by delta Sp or 10 dq, is greater than the crystal field splitting energy of octahedral complex. स्क्वेअर प्लेनर जे जॉमेट्री असलेले जे कॉम्प्लेक्स असतात त्यांची जी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी असते ती आहे ना ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सच्या CFSE पेक्षा पण जास्ती असतं. सो लेट्स सी हाऊ इट इज रिप्रेझेंटेड. डेल्टा Sp इज इक्वल टू 4/3 डेल्टा O. Okay, so delta Sp is greater than delta O. The stability order for different geometries of complexes is given as follows. जी stability order असते ती अशी आहे, डेल्टा Sp फॉर स्क्वेअर प्लेनर, त्यानंतर ऑक्टाहेड्रल, त्यानंतर मग टेट्राहेड्रल. ही स्टेबिलिटी ऑर्डर आहे आणि हे ते एनर्जी डिनोट केलेली बघा त्यांनी. डेल्टा Sp कशी डिनोट केली आहे, 4/3 डेल्टा O इन टर्म्स ऑफ O आहे. ठीक आहे, दिस इज एक्सप्लेन इन टर्म्स ऑफ O, दिस इज गिवन इन टर्म्स ऑफ O. 4/3 डेल्टा O फॉर Sp डेल्टा O, डेल्टा T is equal to 4/9 delta O. So overall all this we can explain in terms of octahedral complex. Okay, therefore the magnitude of crystal field splitting, that is 10 dq, depends on the geometry of the complexes. That's why from this point we can see that जी CFSE असते ती कशावरती डिपेंड करते, कॉम्प्लेक्सच्या जॉमेट्रीवरती. वेदर द स्ट्रक्चर इज टेट्राहेड्रल, ऑक्टाहेड्रल और स्क्वेअर प्लेनर, त्यानुसार ती CFSE काय कमी जास्त होत असते. सगळ्यात जास्त CFSE कसली आहे तर स्क्वेअर प्लेनर, त्यानंतर ऑक्टाहेड्रल, त्यानंतर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सची. So next we are going to see our nature of ligands. Okay, nature of ligands the काय effect आहे. The crystal field splitting depends on the nature of ligand. The crystal field splitting is greater when ligands can approach to the central metal ion easily and readily.
जेव्हा लिगँड्स मेटलला इझिली अप्रोच करू शकतं त्यावेळी आहे ना क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग जी असते ना ती जास्त असेल. ओके, सो द लिगँड विच हॅज लार्ज निगेटिव्ह चार्ज, ज्या लिगँड्सवरती जास्त निगेटिव्ह चार्ज असेल ते, किंवा ज्यांची साईज ही स्मॉल असेल, और सी गुड सिग्मा डोनर. जे लिगँड्स सिग्मा डोनर आहे म्हणजे त्यांच्या सिग्मा बॉन्डचे जे इलेक्ट्रॉन्स असतात ते डोनेट करतात तसे लिगँड, किंवा गुड पाय एक्सेप्टर लिगँड्स, जे पाय बॉन्ड्स एक्सेप्ट करतात. ठीक आहे, पाय एक्सेप्टर लिगँड असे जे लिगँड्स असतात ते काय देतील आपल्याला, लार्ज क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. ओके, दे ऑल द लिगँड्स विच आर हॅव्हिंग लार्ज निगेटिव्ह चार्ज, smaller size, good sigma donor power and good pi acceptor power will give large crystal field splitting. For same metal ion having same oxidation state, the value of crystal field splitting changes with change in the ligand. आता बघा इथे ना जो मेटल आयन दिलेला आहे आपल्याला तो सेम आहे, शिवाय त्याचं जे ऑक्सिडेशन स्टेट आहे तेही सेम आहे, फक्त काय चेंज होत आहे तर ते आहे लिगँड. ओके, तर आता याच्यात बघायचं आहे आपण क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग कशी वाढते. ठीक आहे, CL6 आहे, देन पाय डोनर आहे CL6. ओके, H2O6 इट इज न्यूट्रल, NH3 दिस इज ऑल्सो पाय डोनर, पाय एक्सेप्टर, CN6 दिस इज पाय एक्सेप्टर लिगँड्स. ओके, मग आता यांची जर आपण क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन स्प्लिटिंग एनर्जी पाहिली तर हे काय आहे, जे पाय एक्सेप्टर पॉवर जशी वाढली आहे म्हणजे आता CNमध्ये काय आहे की पाय एक्सेप्टर पॉवर जी आहे ती वाढते, सो दॅट्स वाय क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग किती आहे, P14 सगळ्यात हायेस्ट आहे. तर अशा प्रकारे ते इफेक्ट करतं. फ्रॉम ऑल दिस वी कॅन गेट दॅट द नेचर ऑफ लिगँड अफेक्ट्स द क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी. जर लिगँड बदलतो तर क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जी जी असेल ती पण चेंज होते. सो नेक्स्ट इज नेचर ऑफ सेंट्रल मेटल आयन. सेंट्रल मेटल आयन जर आपण चेंज केला, सपोज लिगँड सेम ठेवला आणि मेटल चेंज केला तर काय इफेक्ट होतो. If same metal has different charges on their metal ions, then the central metal ion with higher charge, that is higher oxidation state, gives larger crystal field splitting than the central metal ion with the lower charge with the same ligand. This is illustrated in the following example. जर आपल्याला एखादा सेम मेटल आयन दिला आहे, ठीक आहे, मेटल आपल्याकडे आता इथे कोबाल्ट दिलेलं आहे, वी हॅव गिवन कोबाल्ट हिअर. सो फ्रॉम दिस वी कॅन कन्क्लूड दॅट ज्या मेटल आयनवरती ऑक्सिडेशन स्टेट हा जास्त असेल, ठीक आहे, ज्याचं ऑक्सिडेशन स्टेट जास्त असेल, ज्याच्यावरती हायर चार्ज असेल, तो मेटल आयन काय दाखवेल, हायर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग. ओके, त्याची जी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असेल ते जास्त असेल. आता लुक ॲट दिस, इथे कोबाल्टची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती काय आहे, +2 आहे, आणि इथे कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +3 आहे. ओके, +2 +3 ऑक्सिडेशन स्टेट. लिगँड्स काय आहे, सेम आहेत, H2O. आता याची जर क्रिस्टल फील्ड स्टेबिलायझेशन एनर्जीचं कंपॅरिझन बघितलं आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी, तर जे ऑक्सिडेशन स्टेट +3 साठी दाखवते ते काय आहे, हायर आहे. ठीक आहे, याच्यावरून आपल्याला काय कळतं आहे की मेटलवरती जितका हायर चार्ज असेल तितकं ते क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी काय दाखवेल, जास्त दाखवेल. नाव लुक ॲट दिस एक्झाम्पल. हां, इथे बघा क्रोमियम +2 क्रोमियम +3, क्रोमियम +3 साठी CFSE किती जास्त आहे, 208 आहे. मॅग्नीजचं पण सेम आहे, हां, Mn+2 Mn+3 235, +3 is showing 235. It's too much difference, na, 93 and 235, higher difference. Then Fe+2 Fe+3 124, here 164. So overall metal ion having higher charge will show higher crystal field splitting. Okay, in your examinations they may ask whether what changes occurring whenever size of orbital changes or the oxidation state of metal changes. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, ठीक आहे, in the form of MCQs. So you should understand these points.
Size of d orbitals in transition series. Principal quantum number n of d orbitals of central metal ion. आता डी ऑर्बिटलच्या साईज सोबत काय फरक पडतो आपण ते बघणार आहोत. The extent of crystal field splitting for similar type of complexes like octahedral, tetrahedral or square planar of different metal ion having same oxidation state increases by about 30 to 50% from first transition series 3D to second transition series 4D. जेव्हा आपण एखादं कॉम्प्लेक्स कन्सिडर करतो, सपोज आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स घेतले तीन, त्यानंतर आता इथे जे एक्झाम्पल दिलं आहे तेच सांगते मी. कोबाल्ट आहे, रोडियम आहे आणि इरिडियम आहे. ठीक आहे, कोबाल्ट 3D, रोडियम 4D आहे आणि इरिडियम काय आहे 5D दाखवतो. ठीक आहे, आउटर इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटेशन. सो ओव्हरऑल आपण काय बघतोय की याची जे साईज असेल ती कशी वाढेल, फ्रॉम कोबाल्ट टू रोडियम टू इरिडियम, बरोबर, अशी साईज इंक्रीज होईल कोबाल्ट टू इरिडियम. सो हॅव्हिंग सेम ऑक्सिडेशन. सो विथ दिस साईज म्हणजे कोबाल्ट टू इरिडियम येत असताना काय, जी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असेल तीही इंक्रीज होते. कोबाल्ट टू इरिडियम म्हणजे इरिडियमची जी क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग असेल ती सगळ्यात जास्त असेल. ठीक आहे, बिकॉज दिस इज 3D, दिस इज 4D, दिस इज 5D. ओके, 30 to 50% इतकी इंक्रीज आपल्याला बघायला मिळते CFSE मध्ये. ओके, हां, 30 to 50 फ्रॉम फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज टू सेकंड ट्रान्झिशन सिरीज, दॅट इज 3D to 4D. म्हणजे 3D to 4D किती इंक्रीज होते, 30 to 50%. आणि 4D to 5D किती इंक्रीज बघायला मिळेल आपल्याला, ती आहे 30 to 50%. ओके, so it is explained on the basis of a d orbital, that is size of 3D is smaller than the 4D orbital, which is again smaller than 5D orbital. 5D ऑर्बिटल्सची साईज कशी असेल, सगळ्यात मोठी असेल, बरोबर, त्यामुळे हा डिफरन्स असा बघायला मिळतो. If the size of d orbital of central metal ion increases, then the interaction of electrons of d orbital with electrons in the ligand orbital will also increase. जेव्हा सेंट्रल मेटल आयनची जेव्हा साईज वाढते ना डी ऑर्बिटलची, त्यामुळे काय होतं, डी ऑर्बिटलमध्ये असलेले जे इलेक्ट्रॉन्स ते आणि जे लिगँडचे इलेक्ट्रॉन्स असतात ते, त्या दोघांमध्ये जी इंटरॅक्शन असते तीही वाढते. ठीक आहे, त्यामुळे काय आहे CFSE मध्ये इंक्रीज आपल्याला बघायला मिळते. देअरफॉर क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग इंक्रीजेस फ्रॉम 3D ट्रान्झिशन सिरीज, 4D ट्रान्झिशन सिरीज अँड देन 5D ट्रान्झिशन सिरीज. ओव्हरऑल जे 5D मेटल आयन्स असतात त्यांची सगळ्यात जास्त CFSE असेल, त्यानंतर 4D आणि मग 3D. और वी कॅन सी, म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की प्रिन्सिपल क्वांटम नंबर वाढला की त्यासोबत CFSE पण वाढते. कारण इथे प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे 5, राईट, 5D ना, 5, इथे 4D, इथे 4, इथे 3D 3. मग जिथे प्रिन्सिपल क्वांटम नंबर जास्त त्याची CFSE पण जास्त. Crystal field theory and magnetic properties. An important application of crystal field theory is to understand magnetic properties of transition metal complexes. The magnetic moment arises due to the spin motion and orbital motion of electron. For transition metal complexes of the first transition series, we consider magnetic moment arises only due to the spin motion of electrons, neglecting orbital motion of an electron. Hence, magnetic moment is determined by the spin only formula as follows. Magnetic moment जेव्हा आपण ट्रान्झिशन सिरीजच्या मेटलसाठी जेव्हा बघतो ना आपण, तेव्हा काय आपल्या लक्षात आलंय, आय मीन सायंटिस्टच्या लक्षात आलं ॲक्च्युली. सो असं रिसर्चमध्ये कळालं आहे की जे ट्रान्झिशन मेटल्सचे जे मॅग्नेटिक मुवमेंट आहे, मॅग्नेटिक मुवमेंटला ना जनरली 2 मोशनचं कॉन्ट्रीब्युशन असतं, एक स्पिन मोशन आणि एक ऑर्बिटल मोशन. ठीक आहे, तर स्पिन मोशन हे कन्सिडर केलं जातं ट्रान्झिशन मेटलसाठी.
इथे आपण ऑर्बिटल मोशन काय निग्लेक्ट करू शकतो, कारण जे आपले मेजर व्हॅल्यू आहेत, एक्सपेरिमेंटली जे व्हॅल्यूज मेजर करण्यात आले ते त्यांच्यामुळे आपल्याला असं लक्षात आलं आहे की मॅग्नेटिक मोमेंट फॉर ट्रान्झिशन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय ओनली स्पिन ऑफ द ॲटम. ओके, ॲटमच्या स्पिन मोशनमुळेच ते कॅल्क्युलेट केलं जातं बॉ, ते ऑर्बिटल मोशनचं कंट्रीब्युशन नाही आहे. दॅट्स वाय वी आर हिअर युझिंग स्पिन ओनली फॉर्म्युला to calculate the magnetic moment for the transition metal complexes. So this is the formula. Mu s is equal to under root of n plus 2. इथे mu s काय आहे, मॅग्नेटिक मोमेंट आहे. एस हे स्पिन ओनली फॉर्म्युला असल्यामुळे तिथे एसने डिनोट केलेले आहे. म्यू एस इज इक्वल टू एन. एन म्हणजे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, एन इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. The substance having an orbital with paired electrons is called as diamagnetic substance, in which the magnetic moment of one electron is cancelled by the equal and opposite magnetic moment of the other electron. ओके, एखाद्या सबस्टन्समध्ये जेव्हा पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतील, ठीक आहे, इलेक्ट्रॉन्सची जेव्हा पेअरिंग झालेली असते, तर म्हणजे सगळेच इलेक्ट्रॉन जर पेअर आहेत तर त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, डायमॅग्नेटिक सबस्टन्स. असं कशामुळे इथे म्हणजे अशा केसमध्ये काय असतं ना की एका इलेक्ट्रॉनचं स्पिन हे +½ असेल सपोज, आणि दुसरा इलेक्ट्रॉन म्हणजे एका ऑर्बिटलमध्ये काय आपण दोन इलेक्ट्रॉन जेव्हा फिल करतो त्यांना काय असतं, अपोजिट स्पिन असतं. त्यामुळे काय, एका इलेक्ट्रॉनचं स्पिन जे असेल ते +½ असेल आणि दुसऱ्या इलेक्ट्रॉनचं स्पिन काय असेल -½. म्हणजे ते +½ -½ बोथ कॅन्सल आउट इच अदर अँड दॅट्स वाय मॅग्नेटिक मोमेंट त्यांचं 0 येईल. which the magnetic moment of one electron is cancelled by the equal and opposite magnetic moment of the other electron. Such a substance get repelled by an applied magnetic moment. अशा सबस्टन्सला जेव्हा आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवतो तर तेव्हा काय आहे, ते मॅग्नेटिक फील्ड काय करते, त्याला रिपेल करते, दूर करते. ठीक आहे. द सबस्टन्स हॅव्हिंग एन ऑर्बिटल विथ वन ऑर मोर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स इज कॉल्ड एज पॅरामॅग्नेटिक. एखाद्या सबस्टन्समध्ये किंवा एखाद्या कॉम्प्लेक्समध्ये जर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एक किंवा एकपेक्षा जास्त जर प्रेझेंट असेल तर तशा सबस्टन्सला आपण काय म्हणतो, पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स. विच हॅज द डेफिनाईट मॅग्नेटिक मोमेंट. अशा सबस्टन्सला काय असतं, मॅग्नेटिक मोमेंट असतं, कारण इलेक्ट्रॉनचे जे स्पिन असते ते कॅन्सल आउट होत नसते. ठीक आहे. सच अ सबस्टन्स गेट अट्रॅक्टेड बाय अ अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड. पॅरामॅग्नेटिक जे सबस्टन्स असतात त्यांना काय मॅग्नेटिक फील्ड काय करते, अट्रॅक्ट करते. ग्रेटर द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन अ सबस्टन्स ग्रेटर इज द मॅग्नेटिक मोमेंट ऑफ द सबस्टन्स. जितके जास्ती अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतील तितकं जास्ती काय असेल, मॅग्नेटिक मोमेंट असेल एखाद्या सबस्टन्सचा. सो दिस वॉज ऑल अबाउट द CFT अँड मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. सो दॅट्स इट फॉर टुडे और फॉर दिस व्हिडिओ. होप ऑल ऑफ यू हॅव गॉट. इथे आता आपण काही बघणार आहोत. बघा, ह्या चार्टमध्ये आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. इथे एक D इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेटिक मोमेंट 1.73. इथे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथे 2.83. हां, कॉन्फिगरेशन काय आहे, D1 D2 D3. हां, D3साठी काय आहे, 3 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, दॅट्स वाय 3.87. हे कशासाठी आहे, विकफिल्डसाठी बघतोय आपण. हां, विकफिल्ड लिगँड जेव्हा यूज करतो तेव्हा. D4साठी काय आहे, 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे, दॅट्स वाय 4.90. D5साठी काय आहे, 5 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे, 5.92. नाव फॉर D6 एक पेअर आहे आणि 4 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहे, दॅट्स वाय 4.90. आता बाकी सेम म्हणजे सेमच आहे अगदी. आणि फॉर D10 बघा, D10साठी सगळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय आहे, पेअर, बरोबर, सगळे पेअरिंगमध्ये आहे. त्यामुळे जे मॅग्नेटिक मोमेंट काय आहे, 0. मॅग्नेटिक मोमेंट इज 0 फॉर वेन ऑल द इलेक्ट्रॉन्स आर पेअर्ड. आता हे स्ट्रॉंग फील्ड लिगँड जेव्हा असेल तेव्हा D1साठी एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, दॅट्स वाय 1.73. सेम D3पर्यंत सेम आहे अगदी. D4ला बघूया आपण. हां, D4ला काय होतं आहे, T2G मध्ये एक इलेक्ट्रॉन येतो आहे ना, पेअर झाली इथे.
मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स किती राहिले 2, त्यामुळे काय झालं आहे 2.83. D5साठी काय 2 पेअर झाले, एक अनपेअर आहे 1.73. D6साठी तिघही पेअर्स आहेत, त्यामुळे त्याचं मॅग्नेटिक मोमेंट किती येईल 0. कारण अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एकही नसल्यामुळे मॅग्नेटिक मोमेंट काय येईल 0 येतं. जेव्हा सगळे इलेक्ट्रॉन्स पेअर असतात तेव्हा काय असतं, कॉम्प्लेक्स डायमॅग्नेटिक असतं. सो दिस इज अ डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. सेम हां, बिलकुल सेम एक्सप्लेनेशन आहे सगळ्यासाठी. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. थँक यू व्हेरी मच.